ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। पुण्यामधून पुणे शहरामध्ये जीबीएचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। दूषित पाण्यामुळेच आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याचं समोर आलंय। किरकिटवाडी नांदेड गावातील पाण्याचे नमुने दूषित आढळलेले आहेत। तर या संदर्भातला अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय। अशातच महापालिका आणि झेडपीच्या हद्दी संदर्भातल्या वादामुळे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या गावांकडे प्रशासनाचं साफ दुर्लक्ष होतंय असा आरोप नागरिक करतायत। तर उपचारासाठी 10 लाखांपर्यंत खर्च येत असल्यानं तो करायचा कसा असा सवाल इथले नागरिक विचारतायत। हे सगळे पेशंटचे नातेवाईक आहेत, या भागातले काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांना विचारूया की नेमकं काय हे जीबीएसमुळे त्रास होतोय आणि ही सगळी पेशंटची नातेवाईक। मला सांगा, तुमची मुलगी ऍडमिट होती की मुलगा किती बिल आलं तुम्हाला? कितना बिल? 4 लाख। कहाँ से क्या हुआ तुमको? उनको यही हाथ पैर सुनना, गिरना, उल्टी आना, जुकाम हुआ है। कौन से एरिया में? मैं क्रिकेटवाड़ी में रहते? सुख ओपन बिल्डिंग क्रिकेटवाड़ी बी विंग 603। बिल कितना है? 4 लाख। बघा एक महिने 4 लाख बिल आलेलं आहे। अजून असे किती बिल आले तुमच्याकडे? जरा दाखवा राहुलजी। हे भारतीय विद्यापीठ पेशंट ऍडमिट आहे, याचं इस्टिमेट कॉस्ट दिली आता 10 लाख रुपये आणि 10 लाख रुपये इस्टिमेट कॉस्ट आहे। रोजचा खर्च जवळजवळ प्लाझ्माचा 95 रुपये आणि इन्शुरन्सचे 11 रुपये, असे रोजचे 35 रुपये खर्च डेली आहे। या माणसाला रोजचा खर्च इन्शुरन्स कितना आया था आपको? इंजेक्शन 26,000 का इंजेक्शन लगाइए। मी ऐकलं ते पहिले इंजेक्शन 8,000, आता डायरेक्ट 26,000। 26,000 का ही। पहिले कितना था? पहले का मेरे को आइडिया नहीं कितने का, लेकिन 26,000 का आता हा खर्च झेपणारा नाहीये। ही सगळी चूक आहे महापालिकेची। महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे आम्हाला पाणी दूषित मिळतंय, मग त्याचं बिल आम्ही का भरायचं? म्हणून ते बिल महापालिकेने सरकारी यंत्रणेने भरले पाहिजे किंवा तशी मुभा दिली पाहिजे की त्या ह्या अमुक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, इथं सगळा इलाज फुकट होईल। असं कोणत्या प्रकारचं होत नाहीये, परंतु आमचं हे म्हणणं आहे की सगळ्या पेशंट लोकांचे बिल माफ व्हावी। दुर्दैव आहे की अजून महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांची जिल्हा परिषदेकडून वर्गीकरणच झालेलं नाहीये। हे दुर्दैवाची गोष्ट आहे। याला जोडून मी असं सांगतो, सकाळी मी झेडपीचे जे डीएचओ आहेत देसाई म्हणून, त्यांना फोन केला। म्हणलं हे तुमचे महापालिका ग्रामीण भागातले पेशंट 44 दाखवते, नेमके कुठल्या? ते म्हणले नाही, ते आमच्या हद्दीत नाही, ते महापालिकेच्या हद्दीत आहेत। आणि महापालिका काय म्हणते? झेडपीच्या हद्दीत आहे। मग ह्या झेडपी आणि महापालिकेच्या हद्दी वादात आज ही पेशंट संख्या वाढली। रिकव्हर व्हायला किमान 6 महिने लागते त्या जीबीएसच्या सगळ्या सिंड्रोम मधनं, आणि ते इंजेक्शन आहे 26,000ला। हे सगळे बिल भरायचे कोणी? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। म्हणून शासनानं ह्या सगळ्या रुग्णांचा उपचार जो आहे फुकट करावा, जीबीएस रुग्णांचा पुण्यात जे साथीमुळे तयार दूषित पाण्यामुळे, अशी सगळी मागणी आहे। हे सगळे परिसरातले मी खडकवासला, क्रिकेटवाडी, नांदोशी, नांदेड फाटा भागातले रहिवाशी करतायत, दायरी फाटा भागातले। बघूया आता शासन यांची दखल घेते की नाही आणि या रुग्णांना आधार देते की नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत, दायरी, खडकवासला, क्रिकेटवाडी। यानंतर थांबूया।